आज आम्ही जे काही सर्व मनोज जरांगे पाटील मराठा योद्धा यांच्या उपोषणाला, यांच्या लढ्याला, आंदोलनाला, मराठा आरक्षणाला जो काही पाठिंबा म्हणून 13 डिसेंबर 2023ला आमच्या वैराग भागातील 57 खेड आणि वैरागमध्ये जे काही साखळी उपोषण केलं होतं, त्या साखळी उपोषणाला पाठिंबा म्हणून आणि मनोजदादांना पाठिंबा म्हणून 57 खेड्यातील सर्व मराठा बांधवांनी, सगळ्या मराठा आंदोलकांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा असा ट्रॅक्टर मोर्चा आपल्या वैरागात एक रेकॉर्ड केलेला आहे. आणि त्या ट्रॅक्टर मोर्चाच्या संदर्भामध्ये आपण तो ट्रॅक्टर मोर्चा आपला 13 डिसेंबरला इथे झाला होता आणि आपण असं बोललो होतो की 25 डिसेंबर 2023ला आपण दादांच्या पाठिंब्यासाठी आपण ते ट्रॅक्टर मोर्चा आपण मुंबईला नेणार आहोत. त्यामुळे आपल्या 13 तारखेनंतर 19 तारखेला आपल्या 42 आंदोलकांवर आपल्यावर पोलीस स्टेशननी सरकारने आपल्यावर केसेस दाखल केल्या आणि त्या केसेस आम्ही पाठीमागं घेतो असं आम्हाला आश्वासन दिलं होतं सरकारने एकदा दोनदा. आणि त्या पद्धतीने आम्ही पोलीस स्टेशनला सर्व कागदपत्र पोच केली. परंतु या मंत्र्यानं छगन भुजबळ या मंत्र्यानं ज्या मराठा आंदोलकाला, ज्या मराठा आरक्षणाला विरोध केला, त्याला मात्र बक्षीस भरून सरकारने त्या मंत्र्याला, त्या माणसाला, मराठा विरोधकाला पूर्णपणे त्यांचा बहुमान केला, त्या माणसाला मंत्री केलं. ही अत्यंत खेदजनक बाब आहे. आणि परत एकदा सरकारला आम्ही विनंती करतो, जो काही 29 ऑगस्टचा आम्ही दादांनी जो मोर्चा पुकारलेला आहे मुंबईला जाण्याचा, तो त्या मोर्चाआधी सरकारने काहीतरी चांगला पॉझिटिव्ह निर्णय घ्यावा आणि आम्हाला लवकरात लवकर आमच्या लेकराबाळाचे कल्याण होण्यासाठी आम्हाला मराठा आरक्षणामध्ये आम्हाला 50%च्या आतमध्ये आमच्या मनोजदादांच्या मागण्या पूर्णपणे मान्य कराव्या आणि आमच्या मराठा समाजाला न्याय द्यावा ही विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला. एक मराठा, एक मराठा, मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. एक मराठा. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव 9689 3225 03. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी.